राज्यातील 12 झेडपी आणि 125 पंचायत समित्यांसाठी काल मतदान पार पडलेले आहे। राज्यात सरासरी 70% मतदानाची नोंद झालेली आहे। नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका आणि महानगरपालिका निवडणुकीमध्ये घसरणाऱ्या मतदानाच्या टक्क्यानंतर चिंता व्यक्त करण्यात येत होती। मात्र गावखेड्याच्या या निवडणुकांमध्ये तरुणाईसह वयोवृद्ध मोठ्या संख्येने मतदानाला उतरल्याचं आश्वासक चित्र दिसलेलं आहे। कोल्हापुरात सर्वाधिक 80% मतदानाची नोंद झाली आहे। ईव्हीएम बंद पडणं, वादावादीच्या किरकोळ घटना वगळता सर्वत्र शांततेमध्ये मतदान पार पडले। छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव, लातूर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये ही मतदान प्रक्रिया पार पडली आहे। उद्या या निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया पार पडणार असून सकाळी मतमोजणीला सुरुवात होईल। तर कोल्हापूरमध्ये सर्वाधिक मतदान झालेलं आहे। 12 झेडपी आणि 125 पंचायत समित्यांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली। कोल्हापूरमध्ये सर्वाधिक 80% मतदान पार पडलेलं आहे। रायगडमध्ये 73% मतदान झालेलं आहे। रत्नागिरीमध्ये 60%, सिंधुदुर्गामध्ये 60%, पुण्यामध्ये 68.89%, सातारामध्ये 70%, सांगलीमध्ये 72%, सोलापूरमध्ये 65% मतदान झाले, धाराशिवमध्ये 66%, छत्रपती संभाजीनगरमध्ये 75%, तर परभणीमध्ये 72% असं मिळून एकूण 70% मतदान झालेलं आहे।